अभिमान जाणे ही देवाची कृपाच। आता उत्सव पुरा झाला। आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा। ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा। आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी। तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का? इथे साक्षात परमात्मा आले आहेत, त्यांचं तुम्हा सर्वांना दर्शन झालं आहे। तर मला वाटतं याहून तुम्ही काहीतरी जास्त करणं आवश्यक आहे। तर एक गोष्ट इथं द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी। अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी। अभिमान तुम्हाला देता येईल का? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का? अभिमान जाणं म्हणजेच देवाची कृपा होणं आहे। अभिमान सोडू म्हणून सुटत नाही। मागे एकदा असं झालं की एक जण 3 वर्षापर्यंत एके ठिकाणी बसून सारखं साधन करत होता। मी एके ठिकाणी सारखं बसून साधन करतो आहे असं त्याला वाटत असे। एकदा त्याचे गुरु तिथून जात होते। त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असं त्यांना ताबडतोब समजलं। म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस? तर तो म्हणाला, मी इथे एके ठिकाणी बसून 3 वर्ष साधना करतो आहे। ते म्हणाले, वा वा, फार चांगलं। तू आणखी 3च दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचं श्रेय मिळेल। तो तसं करू लागला। त्याला वाटलं की 3 वर्ष साधन केलं तर आता 3 दिवस करणं फारसं काय अवघड आहे, ते तर सहज करीन। पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे 5 मिनिटं सुद्धा बसवलं नाही। त्याला आतून कोणीतरी फेकून देत आहे असं वाटू लागलं। हालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली। तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला। तो म्हणाला, मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते। आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली, म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर होणे शक्य नाही। तर मी आपल्याला शरण आलो आहे। याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली, म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही। एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो, पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो। श्रीराम। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।